आउटपुट आणि हा बघ आमचा माणूस शेर सगळे ते आतमध्ये नाही पण काहीच करू शकत ना. हा प्रॉपर साऊथ इंडियन लुक. बापरे गर्दी आहे का मस्करी. सिक्युरिटी प्लांटेशन रिसॉर्ट बलून व्हॅली ते बघ बलून राईड आहे इथून. सही बनवलं पण सही सुंदर. एक नंबर आहे. कसला वाटतंय बघा. ओल्ड इज गोल्ड ना शेवटी. झाली भांडणं झाली. तो पाठी घेत नाही हा बदलला पाठी घे. हाय ना इथला हा मेन एंट्रन्स आहे. आता इथं आलो जरा फोटो काढले. इथून कसं इथून बघा इथून लोकांची सगळी लगबग आहे. लगबग आहे लगबग. इथं सगळं शॉप वगैरे आहे ते बघा आहे ना. चलो आता निघायची तयारी. बॅग वगैरे पॅक झाली. इकडे केळी खाल्लेली आणली ती खाल्ली. ऑल सेट. इकडे बाकीच्या आपल्या वस्तू. आजचा 20वा असेल. 20वा बरोबर. आता इथून चाललोय तिरुअनंतपुरम ते मंदिर आहे विष्णूचं. हे सर्वात श्रीमंत मंदिर आहे ना. तिकडे आज तर स्टे असणार आहे. जटायू बघू. बर्ड सेंच्युरी आहे ते ऑन द वे. आणि 250 किलोमीटर काय पुढे ते तिरुअनंतपुरम मंदिर आहे. तिकडे स्टेला जाऊ. उद्या ते दर्शन घेऊन पुढे कन्याकुमारीकडे जाऊ. असा रूट आहे आजचा. तर बॅग वर पॅक झालात. त्याला बोलवते पोरांना बऱ्याचशा वस्तू आहेत. फर्स्ट फ्लोअरला आपण खाली बॅग घ्यायचे ते बॅग वगैरे ठेवतो. निघूया. बाबा अजिबात येऊ नको. त्यावर भिजवलं सपत झाला. हे घेतल्यात काय म्हणतात प्लास्टिक बॅग घेतल्यात एक्स्ट्रा. ठीक आहे. आला कुठे घालू ठीक आहे पण नको येऊ देऊ नको. कारण अख्खा टाइम निघून जातो आणि सगळ्या मूडची पण वाट लागून जाते. चलो तर निघूया. हे फ्लॉवर्स बघितले कसले भारी वाटत. आणि तसं बघा एकदम सूर्य मस्त दिसतो. मस्त ह्याच्या बाजूने वाय पूर्ण फॉग आहे. फॉगच्या पण ते रेज आले ते बघा एकदम भारी वाटतंय. ते कसं लवकर काहीच ओपन होत नाही. सकाळ सकाळी किडी बघा किती आलीच फ्रेश एकदम तोडलेली. आपली गाडी इकडे आहे. ह्या गाडीवर बॅगा वगैरे ठेवतो पहिल्या. एकदम फ्रेश किडी आहे. म्हणजे इथं आम्ही जे राहत होतो ना हे सगळं इथून असे आतमध्ये गेले. इथून हे पूर्ण मार्केटच आहे सगळं. त्याच्यामुळं आम्ही जाऊन आलो सकाळी. त्या आधीच्या मुन्नारच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला असेल. एक नंबर सगळ्या गोष्टी आहेत अवेलेबल. काय करतोय तोंडातून वाफ निघतो. वाफ निघते बाबा अक्षरशः. अवतार होतो रे केसांचा. बघितलं ना तर जटायू आर्ट सेंटरचा अंतर आहे इथून 228 किलोमीटर. म्हणजे 5 तास 11 मिनिटं दाखवते. 1 वाजता पोहोचू दाखवते जर नॉनस्टॉप गेलो तर. पाच तास दाखवतोय नॉनस्टॉप गेलो तर. चल जाऊया. चलो निघालो. बाय बाय मुन्नार. बघा केळी बघा बघा मार्केटमध्ये तो तिथे. रिक्षावाले खरे येतो. हा फुल थंडी. अजून लवकर जर निघालो असतो ना तर अजून थंडी भेटली असते. चलो तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. तर तुम्ही बघताय नमस्कार साऊथ इंडियाचा या सिरीजमध्ये.
आम्ही निघालोय अलिबाग टू कन्याकुमारी, म्हणजेच पूर्ण साऊथ इंडिया एक्सप्लोर करायला, ते पण 16 ते 20 दिवसांसाठी. त्याच्यामुळे इफेक्टली रोड ट्रिप चालू आहे आपली आणि आपण सगळे एक्सप्लोर पण करतो. त्याच्यामुळे अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब करत असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आपली सिरीज एन्जॉय करता येईल आणि ते पण आपल्या फॅमिलीचा एक भाग बनतील. ओके चलो. तर आता पण रस्ता मला वाटतं असाच आहे बहुतेक तरी, कारण हा सगळा डोंगरच आहे एरिया यार, सगळं फॉरेस्टच दाखवते. रोड चांगले आहेत पण अशा रोडला आहे ना स्पीड मेंटेन नाही होत, दुसरं काही नाही. हे आहे ना ग्लव्ज घातले, कारण का माहिती आहे का भरपूर थंडी लागायला लागली. हे आहे ना तरी पण गाव लागतंय, म्हणजे याच्या ओपन मध्ये अजून लागत होतं. म्हणजे ठीक आहे जाऊ दे, घालू दे मग बघू, सध्या काय गरज नाही. चलो मुन्नारला एकदा परत एकदा बाय बाय. केरळला एक्सप्लोर करायला यायचं ना तर खास 8-10 दिवस इकडे जायचं केरळामध्ये, ते पण कमी पडतील एवढे पॉईंट आहेत आणि सर्व लांब लांब आहेत, जवळ काय नाही. एल.एफ.पी काय आहे भारी, पण आपल्याला बोट हाऊसमध्ये बसायचं वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे काही तिकडे जात नाही. कारण खास ती बोट दाखवण्यासाठी पूर्ण रोड सोडून तिकडे आतमध्ये जायला लागेल, कारण ते पूर्ण बीच टच आहे मला वाटतं ते. त्याच्यामुळे आपण इकडे आतमध्ये होत, त्याच्यामुळे एवढं आत बाहेर जाण्यात काय पॉईंट नाही आहे, त्याच्यामुळे ठीक आहे. एकदा हे बघा सगळं कसलं भारी वाटतं. नेमकी झाडं आली ते या साईडला, कारण हे कट होतं व्ह्यू. रोड पण असे आहेत ना साईडला, बघताना पण विचार करावा लागतो, पटकन कोणतरी येते मध्ये. बलून राईड आहे की काय इथून बघू देऊ. अरे झाडी आली नेमकी. हा बघा खाली, हां खालून आहे मला वाटते सिक्युरिटी प्लांटेशन रिसॉर्ट बलून व्हॅली. ते बघा बलून राईड आहे इथून, दिसला का बलून. हे बघा हॉट एअर बलून. हा पण एक्सपिरियन्स भारी आहे, करू कधीतरी परत आलो काय. आता कसं होतं माहिती आहे का, म्हणजे खरं सांगायचं तर सगळ्या गोष्टी बजेटमध्ये चालायला लागतात, कारण आपण कसं आपलं रूट मोठं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत बसलो ना तर सगळे पैसे इकडं संपतील, त्याच्यामुळं ह्या गोष्टी अवॉइड करायला लागतात. नेक्स्ट टाईम जेव्हा सेम स्पॉट एकाच ठिकाणी फिरायला येऊ ना त्यावेळेला सगळ्या करत येतो, कारण आपल्या गाडीचं पेट्रोल लागतं, स्टे आले, खाणंपिणं आलं, सगळ्या गोष्टी आल्या ना, त्याच्यामुळे कसं सगळं बघून जायला लागतं, बाकी काय नाही. तर हा नॅशनल हायवे भेटलो, हा घाटातला नॅशनल हायवे आहे. 45 किलोमीटर लेफ्ट आहे. घाट उतरून पूर्ण सरळ लागतोय का असाच आहे काय माहिती, पण मला तरी असंच वाटतं, कारण इकडे सगळं झिकझॅकच दिसतंय, कारण इकडं सगळं डोंगरच डोंगर. एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट रोड असला ना का मस्त अंतर कव्हर होतं. आता एवढं गाडी चालवतो ना 600-700 किलोमीटर जवळपास आम्ही नॉनस्टॉप आलो पहिल्या दिवशी, 700 किलोमीटर जवळपास. तर हे 280 किलोमीटरचं अंतर आहे ना, काहीच नाही वाटत. असं बोलता जाऊ, सरळ रोड जर असेल ना तर काहीच नाही, तन करीत नथिंग वाटतं हे अंतर. नॅशनल हायवे 85 आहे, त्याच्यामुळे बघा कामं आहेत ना, कामं जोरात चालू आहेत. म्हणजे रोड पण एक्सटेंड करतात आणि साईडने पण जे खालची दरीवाले भाग आहेत ना त्याला पूर्ण बॅरिकेड करतात, खालपासून पूर्ण भिंत उभी करतात. त्याच्यामुळे कामं जाम चालू, टनवर आहेत ना, वर्क इन प्रोग्रेस. लोक JCB ट्रक डंपर उभेच आहेत. हा बघा रोड इकडे आहे ना, हवेला तिकडून रोड वाढवला, कारण हे टर्न छोटे आहेत आणि गाड्या पटापट येतात, त्याच्यामुळे रस्ता मोठं होण्याची गरज आहे जाम. अजून एक बघितलं, म्हणजे मला बस दिसलेली नसा प्रॉपर, मी दाखवेन तुम्हाला. इकडच्या बसला आहे ना काचत नाही, साईडच्या डायरेक्ट विंडो ओपन असतात, डायरेक्ट बाहेरची हवा घेत चला. आपल्याला अशा विंडो असतात ना साईडने, म्हणजे ग्लास असतात विंडोला, याला विंडो आहेत पण त्या विंडोला ग्लास नाही, सगळ्या ओपन विंडो. हे बघितलंच बसला, हे बसला डायरेक्ट हेच आहे, ओपनच आहे. ती त्यांची एकदम ट्रेडिशनल बस आहे ना, ती एकदम परफेक्ट दिसते, पूर्ण ओपन विंडो. एवढा जाम का लागला आहे. चलो आम्हाला जाऊ दे. काहीतरी काम चालू आहे काय.
ती बघा समोरची बस बघितलीत, त्याला पण बघा आहे ना, नुसतेच ज्या फ्रेम आहेत, बाकी काहीच नाही आहे. सगळ्यांना परत पाठी लाईनीत करतात. काम चालू आहे म्हणून इकडून काहीतरी झाली, भांडणं झाली. तो पाठी घेत नाही, हा बदलला पाठी घे, ऐकत नाही. चलो फास्ट फास्ट फास्ट. इथून पुढं आलो ते बरं आलो, इथून निघालो तरी नाही तर पूर्ण पाठी अडकलो असतो. हे बघ झाड पडले, मला वाटतं का झाड कट केले खरं, त्याच्यामुळे. चलो चलो, हे बघ केवढा जाम लागला आहे, त्याच्यामुळे थोडी गडबडच आहे. सर्व अडकलेत, बाकी रोड अख्खा खाली आहे. ॲक्शनवरून फक्त त्यांचे समजतंय काय बोलतात ते, बाकी काही कळत नाही. ॲम्ब्युलन्सला जाऊ दे. समोर ब्रिज बघा कसला भारी आला, आणि साईडने सिनरी बघा दोन्ही साईडने. हो हो हो. आणि इकडे सगळी नदी आहे पूर्ण दोन्ही साईडला. तिकडे जाम चांगलाच लागला पण ते काम चालू आहे, पण बाकीच्या गाड्या का हलत नसतात लगेच, तर एक जण कोणतरी मध्ये अडकून राहायचं नाही. आत पण सेम हां, सगळ्या गावागावाच्या आतमधून रस्ते आहेत. हे काय इकडं चर्च आहे वाटते, हां चर्च आहे. सुंदर आहे चर्च पण, सुंदर आहे. हे बघा आज पण पूर्ण गावागावाच्या आतूनच फिरतोय. इकडे बंगले बघा, सगळे बंगले एवढे भारी आहेत ना, आणि सर्व व्हाईट कलरचे आहेत. हा पण बघा काय सुंदर आहे, एकदम पण मोठं नाही आहे, पण जे जसं स्ट्रक्चर बनवलेलं आहे ना, एकदम भारी वाटतं, जबरदस्त. किती बंगले गेले अशी पाठी, म्हणजे कसं आय कॅचिंग आहे पूर्ण. लांबून जरी कोणी असं बघितलं ना तरी लक्षात येतं पटकन. पेट्रोल टाकलं, टाके फुल करून टाकले, आणि हे बघा परत एकदा व्हाईट घर आलं. ही वाईव आहे रे यार, एक नंबर वाईव आहे. आता सेम केरळाला फील येतोय. आणि मेन काय माहिती का, काय मॅपने आपल्या नशिबात काय माहिती ना, पण मेन जो रोड नसतात आपल्या कधी पण, आपल्या सगळे रोड असे आहेत गावातून सगळं बघत बघत. किती गाव क्रॉस केले असेल त्या हिशोबात ना आतापर्यंत. आता पण सेम तेच, पण वाईब आहे आतमधून. आणि हे बघा सगळीकडे ग्रीनरी, त्याच्यामुळे पाऊस इकडे कधी पण पडतो. आणि पहिला केरळला पाऊस आला की मग पाऊस आपल्याकडे येतो महाराष्ट्रामध्ये, पहिला इकडं होतो. हे एवढं सगळं आता ग्रीनरी आणि सगळं बघतोय ना, गावातले रोड मध्ये बंगलो, परत जंगल. मला वाटतं हाच मेन रोड आहे यांचा, दुसरा रोडच नाही. कारण बाहेर पडलो का एक रोड येतोय, तर परत टर्नमधून आपल्याला गावातूनच रोड दाखवतोय. हा विषय कळत नाही, पण भारी आहे. आतल्या रोडची मजा आहे त्याबद्दल नो डाऊट, कारण सगळं बघत जात येते. तर एवढं तर आपण काय दाखवू शकत नाही, तर अख्खा पिक्चर बनेल आपला एवढं सर्व दाखवत बसलं तर. त्याच्यामुळे जे मेन आहे तिथं मी कॅमेरा ऑन करतो, परत बंगलो आला बघा, है ना, व्हाईट हाऊस पूर्ण. किती सिम्पल स्ट्रक्चर आहे, पण कसलं बघायला भारी वाटतं बघा, एकदम आय कॅचिंग. सगळीकडे व्हाईट हाऊसच आहेत. समोरची गाडी बघा ग्रीन कलरवाली, गेस करा कोणती गाडी आहे कमेंटमध्ये. आता ही तर सर्वांना माहिती आहे, पण कसली बनवलं ग्रीन कलर, एकदम जवळ जात आहे. इकडे केरळावाले आहेत ना, ते काय करतील आता भरोसा नाही, त्यांना जाम वेळ आहे मॉडिफिकेशन. एक नंबर. दीदी थोडी साईडला हो, आम्हाला जाऊ दे. हे इकडं टर्नवर मोठी गडबडत आहे, गाडीला चेस करत चाललोय. सही बनवलं, पण सही सुंदर. एक नंबर यार, कसला वाटतं बघा, ओल्ड इज गोल्ड ना शेवटी. सुंदर सुंदर. हां जायचं सर. थोडू पुजा पला आणि कोठा टुकुलुम.
काय काय नाव आहेत यार, वाचता पण येत नाही. अजून पण 146 बाकी आहे. आता बघितलं तो तिकडून तो रोड होता, पण आपण नाही, आपण सगळे आतमधल्या रोडनी. आज होळी आहे ना, होळी, धुलीबंधन. आज धुलीबंधन, आज सगळे मजा करत असेल घरी. गेल्या वर्षी पण जाम मजा केली. गेल्या वर्षीचा व्हिडिओ पण बघा, एक नंबर आहे. आणि यंदा तर अजून मजा येईल. दरवर्षी तरी सेम आपलं काय बोलतात इव्हेंट, आपला तो सेम असला इव्हेंट नाही बोलता येणार आपलं, काय यार विसरलो बघ चांगला शब्द. तरी पण आहे ना, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन असतं व्हिडिओमध्ये आपल्या. सेम तुम्हाला कधीच भेटणार नाही. सेम सण. आता रोड आला एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट मस्त. थोडे आहेत टर्न्स, पण रोड चांगला रुंद आहे आणि मस्त आहे. असा रोड असेल ना तर स्पीड चांगला मेंटेन होतो. तरी आम्ही सकाळी नॉनस्टॉप आलो आहे. फक्त एक व्हिडिओ शेअर करण्यासाठी थोडंसं 1-5 मिनटं थांबलं आणि फक्त पेट्रोल भरलं तेवढंच. बाकी थांबलो होते नाश्ता करायचं, पण निघालो तिकडून ते नॉनस्टॉप आलो. 250 किलोमीटर काहीतरी होतं समथिंग अंतर, तर 132 राहिलं. ह्या रोडला एवढे बंगले एवढे भारी आहेत ना, एक नंबर सुंदर बंगले दिसतात. सगळे व्हाईट कलर आणि सगळं असं अमेरिकन स्टाईलमध्ये आहे सगळ्यांच्या स्ट्रक्चरवरती. जबरदस्त वाटतं बघायला. पण काय हां चल, तुला भूक लागलाय का? नाही तर काय एक फ्लो मध्ये पोचलो असतो. 115 किलोमीटर जर हलतं गेलो असतो. मग ठीक आहे. हे बघ मंदिर बघ, हे बघ इकडे बघ, एक नंबर. आतमध्ये मंदिर पण सुंदर असेल. ह्याला भूक लागली, नाही तर बोलो काय 116 किलोमीटर तर होतं. पोचायला काय फ्लोमध्ये गेलो असतो एकदाच. कामं चालू होतं रोडचे. बघा तिथे पण बघितलं खाली, तो तिथे पण खाली पण बंगला आहे. सगळं व्हाईट बंगले होतं, सगळं व्हाईट बंगलं. मध्ये थोडासा चांगला म्हणजे मेन हायवेला येतोय, परत जातोय गावामध्ये. आपला रस्ताच असा आहे सगळा गल्लीतून. इकडे लँग्वेजचे ना जामच गडबड. इकडे डोसा खतरनाक आहे एकदम. वेगळा बघा असा डोसा आहे भारी करा. आता ना ब्रेकफास्ट वगैरे केला. आता इथून जवळपास 100 किलोमीटर एक ते आपलं काय बर्ड सेंच्युरी जे आहे ते राहिलेलं आहे. हा, जटायू बर्ड सेंच्युरी ते बघू. आणि तिथून मग डायरेक्ट जाऊया तिरुअनंतपुरम आज स्टेला. उद्या सकाळी उठलो, आंघोळ केली. तिथे 12 कुंडात पण आंघोळ करतो असं काहीतरी आहे. ते 12 कुंडात आंघोळ कुंड आहेत ना, ते अंगावर पाणी होतं देखील आपल्या हांडा. ते जाऊन पहिलं बघू काय ते असेल तर मग तिकडे ते करू. सकाळी दर्शन घेऊ, जरा फोटो काढू आणि तिथून निघून त्या कन्याकुमारी. आता झालं. आता इथून नाश्ता केला, आमचा खुराक पण काढलेला थोडासा, तो पण खाल्ला. जाऊया चल. आता निघालो नाश्ता करून. 102 बाकी. 102 बरोबर. 100 बोलतो ना मग अशी मी. 102 बाकी. अरे नाईट मोडला कसा वेगळा काय समजत नाही. होईल चला परत. हा रोड मात्र मस्त आले तर. असा रस्ता असेल ना तर अंतर चांगलं कव्हर होतं. घाटाच्या रोडला नाही कव्हर होत तेवढं अंतर. तर रस्ता पण रुंद आहे चांगला आणि एक नंबर आहे. कसला तरी ना आवाज पण नाही तर नंबर रोड वाजतोय, नाही तर मग चैनीचा आवाज येतो. काहीतरी सापड टक 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 टन असा आवाज येतोय, समजत नाही. थांब बघू. बघितलं तर उतरून थोडी चैन पण लूज वाटते गॅरेजवाला. तेव्हा लक्षात नाही आलं, तेव्हाच टाईट करून घेतली चैन. त्याच्याकडे हे घेतलं ना क्लच टाईट करून. चैन आहे ना, चैन लूज झालं त्याच्यामुळे ना ते आपटते. गाडी ब्रेक केली काय तेच मगापासून मी विचार करतोय. गाडी ब्रेक लागली टक 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 आवाज कसले. आधी मला वाटलं कुठले बक्कल खाली आहेत ते आपटतात काय. बघतोय बक्कल पण नाही कुठले खाली. नंबर प्लेट बघतोय टाईट, नंबर प्लेट पण टाईट आहे. चैनच वेव करत होती. ते वेव करते तुझ्या डबल स्टँडला आपटते, त्याच्यामुळे टक 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 आवाज ब्रेक मारल्यावर. तेच
ते डबल स्टँडच्या खालोखाल आहे ना. मी तेच म्हणलं ब्रेक मध्ये गाडी आवाज ते करतोय. ते करून घेऊ. मला पण तो आवाज होता टक टक टक. माझ्या गाडीत नाही तुझ्या गाडीत नाही. कारण ते कसं मनात काय थोडंसं काय असं ना की ड्रायव्हर राहतो गाडी चालवताना, पण अजून बरंच जाते अंतर. चलो आता इथून 85 किलोमीटर आहे अजून बाकी आपलं डिस्टन्स. हो गया. चलो झालं काम पण इथलं. आता बॅटरी पण बदलली, बॅटरी पण संपली. गोप्रोची बॅटरी टाकतात, बॅटरी पण संपली. हे इथे दोघं जण भेटलेले, हे पण एकदम मस्त होते. गॅरेजचं काम पण एकदम मस्त होतं, एकदम ओके. चलो आता आवाज चेक करतो ना, ब्रेक मारतो येते का नाही ते मग समजत. कारण जवळपास 2,000 गाडी जास्त चालली. चलो परत हायवे झाला, बरोबर हायवेच्या आधीच भेटला आम्हाला, टेन्शन नाही. तिथे काका होते ना, ते पण सांगते मी 1990ला आलो होतो बोलते अलिबागला. मला 1990ला आमचा जन्म पण झाला नव्हता. तर ते गप्पा मारत होते, तो दादा एक आलता, तो पण मस्त होता. म्हणजे लोक चांगले आहेत, गैरसमज होतो खूप जणांचा. एकाच दुसरा माणूस हे असतो, त्याच्यामुळे ते कसं आहे सगळ्यांना धप्पा बसतो. तशी गोष्ट आहे ती. एक माणूस दुसरा असला तरी पण माणसं भारी आहेत, काय प्रश्न नाही. आता आम्हाला हा काय बोललं हा मग चल आता काम तर ओके झालंय. आता समजा चैन पण टाईट झालं बरोबर. आणि तिथे आता उभे होतो ना, त्यानं ते अजून एक विचारलं मी बोलतो एवढं हायवे शोधतं हायवे नाही, दोन्ही साईडने नुसती घरच लागतात आणि मधून रस्ता आहे. त्या बोलतो इकडे हे असंच असतं. आपल्या इथं कसं होतं 2,000 का 3,000 घर मिळून आपलं गाव एक सेपरेट असतं आणि आपला हायवे जो जातो तो सेपरेट असतो. पण यांचं नाही, यांचे असे एक घरं येतात मध्ये आणि बाकी सगळा मधून तो हायवेच जातो सगळा. म्हणजे तो हायवेच होता तो आपण आलो होतो असं आहे. त्याच्यामध्ये नॅशनल हायवे दाखवत होता. आता कसं आहे प्रत्येककडे शेवटी वेगळंच आहे ना, की जरी अजून आहे ना 50 किलोमीटर बाकी आहे अंतर. मध्ये गाव आलं ना की थोडं स्लो होतोय, कारण का कोण पण उलटं सुलटं येतं आहे. आता 2-3 वेळा 2-3 जण आली आडवी तिडवी, त्याच्यामुळं थोडं गावाला का आरामात करतोय गाडी. पण ते पेट्रोल पंपवरला होता भरणारा, तो पण आला. तो काय बोलत त्याला नाही कळलं, पण मला समजलं. म्हणजे थोडक्यात काय सांगत होतं ते. मग तो बोलते ट्रिप कुठून असं तसं हे ते मला सांगितलं, असं आलो तसं आलो. मग जेवण कसं होतं, पण तो त्यांच्या भाषेतच बोलत होता, पण ते थोडं कळलं काय सांगत होतं ते. एवढं सांगितलं तो पण खुश झाला. पण मग माझा गोप्रो बंद होता, तर त्याचा पण रेकॉर्ड झालं असतं. त्याच्यामुळे तेच बोलतो काय माणसं आहेत. तर बघूया ट्रिप संपेपर्यंत अजून समजेल काय एक्सपिरियन्स आहे पूर्ण. तोपर्यंत काय सांगू शकत नाही. आत्तापर्यंत तर ओकेच आहे, पुढचं नाही माहिती. असं आहे ना, आलो इथे जवळपास ते 3 किलोमीटर झालं. इथे दिसतोय मला वरती पण मारून बोलते ना, हाच रस्ता परत आपल्याला तिरुअनंतपुरमला सरळ नेईल. चलो इकडे वरती जायचं आहे, एंट्री आहे. गाडी लावायला कुठून आहे? अरे बापरे, गर्दी आहे का मस्करी? त्यामध्ये गर्दी आहे. इथून निघालो आम्ही परत.
कारण आता आहे ना थांब तिकडून नाही कारण का माहिती आहे का आता ह्यानं इथे आलो विचारलं तर 325 काहीतरी पायऱ्या आहेत तर एवढं हे परत लगेज रूम लगेज हे उतरवा ठेवा हे बघ इथून तिकडं तेवढं वरती जायचं आहे आणि तो रोपवे पण आहे त्याच्यामुळे आता तिकडं वरती गेलो ना तर जामच टाईमपास होईल जाऊन यायला परत वरती त्याच्यामुळे मग कॅन्सलच केलं आणि 325 पायऱ्या आहेत आणि रोपवे आणि मला ती एंट्रन्स सगळी फी ती काहीतरी 550 रुपये आहे एकाची असं काहीतरी आहे तर त्यांनीही जाऊ शकता ठीक आहे नेक्स्ट टाईम परत कधी आलो का येऊ बोलो वरती जायला आणि आता वरती गेलो ना तर हे बी सगळं काढा पण 2-2.5 तास 3 तास तिकडं मोडतील वरती ते बघा त्याच्यामुळे निघालो तर परत कॉलेज पण एक लेजेंडर कार आहे हॅलो इथं काय झालं वायरी पडल्यात ॲक्सिडेंट झाला की काय हो ट्रक घुसला पोलावर होते हा इथं गावात गिअर का अडकते हे कॉलेज वगैरे लेजेंडर एकदम आपल्याकडं निशांचे फेवरेट आहे कॉलेज तो सारखा रील त्यांच्या कॉलेजचे टाकत असतो त्याच्यासाठी होती एक क्लिप एअरपोर्ट सरळ कुठून ते NH66 ना पावसासारखं वातावरण झालं ढगाळ वातावरण आणि झालं किती 24 किलोमीटर पहिलं पोहोचू दे आम्हाला येऊ नको कारण आज दिवसभरात अजित नाही आलं आत्ता ढगाळ वातावरण झालं आहे कोलम राईट कोलमला जायचं एअरपोर्ट लेफ्ट कोहलम लावलं जायचं आहे लेफ्ट कोहलम रूट कोलम वेगळं आहे कोहलम वेगळं हे पॉईंट पण आपले होते पण हे एवढं सगळं फिरत आहे ना तर 1-2 दिवस नाही पुरणार त्याला खूप सारे दिवस पाहिजे त्याच्यामुळे नंतर येण्यासारखंच आहे चल आता कसा एकदम मस्त हायवे भेटला तर डायरेक्ट आपल्याला कन्याकुमारीचा पण हात आहे सरळ टेन्शन नाही त्यामुळं अशा रोड असेल ना तर काय वाटत नाही घाटाच्या रोडला एक जाम प्रॉब्लेम होतो कन्याकुमारी 96 आहे इथून त्याच्यामुळं जर हे आता दर्शन झालं ना तर डायरेक्ट कन्याकुमारीला पण जाऊ शकतो आणि 96 म्हणजे काय जाम नाही आणि असंच सरळ टॉप अँड टॉप रोड भेटेल पण टेन्शन नाही ही सिटी पण भरपूर मोठी आहे केवढे मोठे मोठे बिल्डिंग आहे सगळ्या हां हां हो बरं पद्मनाभ स्वामी टेम्पल 1.0 लेफ्ट मारत आहे आपल्याला इथून समोरून पण ट्रॅफिक इथे लागलं ना एवढी खतरनाक ट्रॅफिक लागलं आहे लेफ्ट साईडनेच गाडी ठेवली तेव्हा टाकतच नाही आणि इथून कोहलम इथून 11 काहीतरी झालं इथं त्याच्यामुळे एवढे पोलीस आहेत तेच टोकाटोकी झाली थोडीशी हा दुसरा ॲक्सिडेंट असेल म्हणून ते चला कशाला हॉर्न देतस बघा आता आहे ना तिरुवनंतपुरमला पोहोचलो आउटफिट
तिकडे देवळात जायचं, कारण कसं उद्या सकाळी जायचा प्लॅन होता, सकाळी बोलू परत आपल्याला इथे थांबायला लागेल, त्याच्यामुळे इथं जाऊन आता टायमिंग आहे, त्यांचं दर्शनचं टायमिंग दिलेलं आहे, त्याच्यामुळे आता किती जवळपास मला वाटते 5:30 झाले, त्याच्यामुळे आपलं हे दर्शन होईल. आम्ही रेडी होतोय, आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, आतमध्ये दाखवू शकत नाही, पहिले जाऊन दर्शन घेऊन येतो, मग फोटो क्लिक करू, मग तुम्हाला जर बाहेरचा परिसर दाखवतो, कारण परत इथं मोबाईल अलाउडच नाही, नेऊन परत ठेवायचा लॉकरमध्ये, ते रिक्स नको, इथंच सगळं रूम मध्ये बाहेरून लॉक लावू आणि काय करू. चलो बाकी सगळं हे सामान इथं आपला हा रूम घेतलेला असा सिंगल, तिकडे दादा रेडी होतोय, मी रेडी. ओके. आणि इथं अजून एक बघितलं की काय आता आलो, म्हणजे आतापर्यंत जिथपर्यंत गोप्रोवर इथं बाकी कुठं काही प्रश्नच नाही, फक्त इथं ह्याच्या गेटवर मी म्हणजे ते पोलीस उभे होते, त्यांना विचारलं कुठून कसं राहिलं, तेव्हा ते मला गोप्रो म्हणलं हा गोप्रो, तर ते इतर अलाउड नाही बोलते, म्हणलं हा काय अमृता मला बोललेली एकदा विचार, पण ते मला आता क्लिक झालं, पण ते इकडच्या इथल्याच एरियामध्ये, बाकी ती माझी फ्रेंड आहे, ती माझी फ्रेंड आहे, ती सर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स सगळं करते, ती मला बोलली होती की इकडच्या एरियामध्ये गोप्रो म्हणजे अलाउड नाही आहे, पण बाकीच्या कुठं हायवे बसून आम्हाला बाकी पोलीस असं कुठं भेटलाच नाही, फक्त आता इथं आलो, इंटरव्ह्यू उभे होते, त्यांना विचारलं, ते फक्त सांगितलं अलाउड नाही. ठीक आहे, असो, आपलं तो शूट झालेला होतो, काढला, बॅगेट ठेवला, आता काय आपल्याला जायचं परत कन्याकुमारीला, बाकी काही इथं थांबायचं नाही. चलो पटकन जाऊया, दर्शन घेऊया, रेडी. आता आहे ना दर्शन आम्ही घेऊन आलो, कारण आतमध्ये गावते, आतमध्ये मोबाईल बंद आहे, म्हणजे इंटरेस्ट नाही, त्यामुळे मोबाईल इथं बाहेर ठेवला, तर फोटो क्लिक केले इकडच्या गेटवर, आम्ही नॉर्थला, तर तिकडे मेन एंट्रन्स आहे ना, तिकडे जातोय, तिकडे पण फोटो क्लिक करतो, फ्रीज मॅग्नेट घेतले, त्याच्यामुळे दर्शन झालं. कसं वाटलं आउटफिट आणि आमचा माणूस शेर सगळे, ते आतमध्ये नाही पण काहीच करू शकत नाही. हा प्रॉपर साऊथ इंडियन लुक, हे इथलं कधी पण चालू होतं, तर आज मूड झाला, उद्या सकाळीच जाणार होतो, पण परत बोललो आता आहे टायमिंग, तर कशाला हे करा ना, आता जाऊ तिकडून फोटो काढतो जराशे, आणि मग जाऊन आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या कामाला बसतो. आहे ना इथला हा मेन एंट्रन्स आहे. आता इथं आलो, जरा फोटो काढले, इथून कसं, इथून बघा, इथून लोकांची सगळी लगबग आहे, लगबग, इथं सगळं शॉप वगैरे आहे ते बघा, आहे ना, आणि सर्वांचं इथं मेन फोटो सेशन चालू आहे. जो तिकडून बाहेर येतोय, इथून जाणारे इथंच करतात, बाकी तिकडून येतात ते इथं फोटो सेशन करतात, त्याच्यामुळे आम्ही पण फोटो सेशन करून घेतला, आमचं डन, ह्याचं पण झालं. आता जातो, ज्याला काय बाकी काम नाही काय. इथून तर बघा मंदिर कसं दिसतंय, बाकी आतून तर दाखवू शकत नाही, आणि असा सगळा परिसर आहे. हे लुंगीचं आणि ह्याचं एक भारी काम आहे, म्हणजे कसं तुम्ही घेऊन या नको प्रश्न नाही, पण इथं आला तर कुठल्या पण दुकानात पण अवेलेबल आहे, आणि जेव्हा आपण फोन वगैरे लॉकर ठेवतो ना, त्यांच्याकडे पण त्या 50 वाले पण आहेत, आणि 50 वाल्यापासून 400-500 रुपयापर्यंतचे पण लुंगे आहेत सर्व, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही, सगळीकडे आहेत ना, अवेलेबल आहेत. त्यामुळे आलो आपण डायरेक्ट घेऊ शकतो ऑन द स्पॉट. इकडे आहे ना हे पाहिजेच होते मला असं सर, इकडे पण हे फ्रीज मॅग्नेट दिसले, इथं नाही बघा, हे केला हा वाला एक घेतला, हा नंतर आमच्या इथे हाजी महाराज पण दिसला, हा आपल्याला पुढे जायचा आहे, त्याच्यामुळे तो पण उचलला, आणि एक आपला कोयंबतूरचा राहिला होता ना, तो पण इथे भेटला, त्याच्यामुळे ना सगळं घेऊन टाकलं, टेन्शन नाही. कोयंबतूर तो आधी होईल, कोयंबतूर हा, त्याच्यामुळे आधी होईल, फक्त मुर्डेश्वरचा एक राहिला. कलेक्शन बघा, कलेक्शन भरपूर आहे काय कृष्णाच्या मूर्ती